क्वांटिटी टाकायची ना? येस, क्वांटिटीच्या हिशोबाने पण. आणि आपण हे असं थोडं थोडं टाकून घ्यायचे जर असं वाटलं आपल्याला की गरज आहे. हे असे इन्स्टंट मोदक जे की फक्त 10 मिनिटात रेडी होतात ते मोदक. मी तर बोलते ना, तुम्ही बॅचलर असा, न्यू मॅरिड असू दे किंवा अगदी तुम्हाला काहीही येत नसेल मोदकाचं तरी पण तुम्ही हे मोदक बनवू शकता. तर हे एकदम इझी मोदक आहेत जे तुम्हाला सहज बनवता येतील. हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात? आय होप सगळे मजेत असतील आणि असायलाच पाहिजे, कारण की सगळ्यांना हेल्दी राहायचंय. आता येतो आपला बाप्पा कमिंग सून आहे. आणि मला तर माहिती आहे सगळ्यांच्या घरी ना, म्हणजे सगळ्यांच्याच घरी ऑल ओव्हर आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा येतच असतो. आणि त्याच्यासाठी ना खूप लोकांची धावपळ असते, जसं की शॉपिंग बोला, हे घे ते घे, गोडाचे पदार्थ काय बनवायचे, लोकांना पाहुण्यांना जेवण नाश्ता काय ठेवायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपला पूर्ण टाइम जातो निघून. आणि शॉपिंग काही तर राहते पण ती करून घ्यायची. आज तर माझी शॉपिंग फायनली झाली पूर्ण. आणि मग त्यासाठी मी विचार केला की चला, आपल्या बाप्पाला काय आवडतं, तर आपल्या बाप्पाला आवडतं म्हणजे मोदक, बाप्पाचा फेवरेट आहे. तर विचार केला की आज तुमच्यासोबत ना बाप्पासाठी स्पेशल आज एक मोदक दाखवते, जो की नैवेद्य तुम्हाला तर माहिती आहे बाप्पाचा असतो, तो म्हणजे मोदक. तर मोदक तुम्ही बरेच प्रकारचे बघितले असेल, जसं की आपला तांदळाच्या पिठाचा एक मोदक असतो, गव्हाच्या पिठाचा तळलेला मोदक असतो, चॉकलेट मोदक असतो. असे बरेच प्रकार आहेत मोदकचे. तर तुम्हाला ना मी माझ्या पद्धतीमध्ये ना एक असं इन्स्टंट मोदक दाखवणार आहे बनवून, जो की तुम्हाला ना सहज बनवता येईल. मी तर बोलते ना, अगदी 5वीची पोरं पण मोदक बनवू शकतात बाप्पाला. गाईस, तुम्हाला दाखवतो मी इन्स्टंट मोदकसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते. तर सगळ्यात पहिला मी इथे घेतले ते म्हणजे 1 वाटी ड्राय कोकोनट पावडर, म्हणजे त्याला खोबऱ्याचा किस बोलतात. तर तुम्ही इझिली मार्केटमधून घेऊ शकता. मी इथे 1 वाटी घेतले. आणि त्याच्या अर्धी मी इथे घेतली ती दूध पावडर, त्याला मिल्क पावडर घेतली, तुम्ही कोणती ब्रँडची घेऊ शकता. थोडंसं तूप घेतलेलं आहे. आणि केशर घेतलेलं. केशर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही युज करू शकता, अदरवाईज तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या पण युज करू शकता. त्यानंतर मी इथे घेतले तो म्हणजे कंडेन्स मिल्क घेतले. कंडेन्स मिल्क तुम्ही मिठाईमध्ये युज करता तर मिठाई खूप छान होते आणि मस्त होते. तर आपण ही युज करणार आहे. आणि मोदकचा साचा मोदक बनवण्यासाठी चला तुम्हाला मी प्रोसेस दाखवते, बघून घ्या. आता मी तुम्हाला दाखवते की याची प्रोसेस आपण कशी करू शकतो. सगळ्यात पहिला मी एक इथे प्लेट घेतली. तुम्ही प्लेट घ्या, बाउल घ्या, काही घेऊ शकता. आणि तुमची जी क्वांटिटी जास्त असेल तुम्ही ती जास्तही घेऊ शकता. तर मला इथं मी माझ्या क्वांटिटीच्या हिशोबाने करणार आहे. तर सगळ्यात पहिला मी याच्यामध्ये ऍड करणार आहे ती ड्राय कोकोनट पावडर, म्हणजेच खोबऱ्याचा किस, सुक्या खोबऱ्याचा किस. ठीक आहे. तर तुम्ही ना ह्याला हवं तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याला हलका रोस्ट पण करू शकता घी मध्ये थोडंसं. पण मी का करत नाही, कारण की मला हा असाच खूप आवडतो आणि छान लागतो. तर आपण हा इथे घेतलेला आहे. ती मिल्क पावडर. जर 1 वाटी मी घेतलं होतं हे खोबऱ्याचं किस, तर मी अर्धी वाटी मिल्क पावडर इथे घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या गोडच्या हिशोबाने घेऊ शकता. जर तुम्हाला मिल्क पावडर नसेल हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर पण ऍड करू शकता. तर मी तर आता याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं केसर, आता आपण टाकूया. आणि बाकीचं आपण नंतर सुद्धा टाकणार आहे. ऑप्शनल आहे, हवं तर गुलाबाच्या पाकळ्या टाकू शकता. आणि आता थोडं आपण याच्यामध्ये तूप ऍड करतोय. कोणतंही तूप घ्या तुम्ही, खूप सुंदर होणार आहे आपले मोदक बाप्पासाठी. चलो, आता याच्यामध्ये टाकणार आहे कंडेन्स मिल्क. क्वांटिटी टाकायची ना? येस, क्वांटिटीच्या हिशोबाने पण. आणि आपण हे असं थोडं थोडं टाकून घ्यायचे. जर असं वाटलं आपल्याला की गरज आहे तर आपण हे घेऊया. ह्याला आपण आहे ना चांगलं मिक्स करूया, जसं की आपण एखादं पीठ वगैरे कसं मिक्स करतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे, ज्याच्याने आपले फक्त मोदक नीट व्हायला पाहिजे. तर मी याला हळूहळू असं मिक्स करते. आणि जसं लागेल ना तसं मी याच्यामध्ये कंडेन्स मिल्क ऍड करणार आहे. तर हे बघा, आपण असं पूर्ण हे मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर हे असं होतं. येस, सगळं मिक्स झालं पाहिजे, ज्याच्याने तुम्हाला प्रत्येक गोष्टीची टेस्ट लागून जाईल. 3 गोष्टी. हो का? तर चला आता हे आता वाटते बायको. हे बघा गाईस, बांगड्या घातल्यात मी. बोल कन्फ्यूज झाली, तारीफ केली तर कन्फ्यूज झाले. नको नको, माझी तारीफ नको आहे. तर हे बघा, हे असं मिक्स करायचं मस्त. आणि हे असं मस्त छान होतं मिक्स. ओके, थोडं जोर लावा हलकं नंतरला, इतकं गरज नाही पण होऊन जातं मिक्स. तर आता मी तुम्हाला दाखवते साच्यामध्ये मोदक कसे भरायचे. चला, आता आपलं ना बॅटर पूर्णपणे रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता असं करायचं आहे. एकदम मस्त मिक्स होतं हे, काही टेन्शन नाही याच्यामध्ये, तुम्ही इझिली करू शकता. आणि त्याच्यानंतरला आता मी तुम्हाला दाखवते मोदकचा साचा. तुम्ही याच्यापेक्षा मोठा पण घेऊ शकता, पण जर आपला हा मिठाईचा मोदक आहे, गोडाचा आहे फक्त, तर तुम्ही असं छोटेच मोदक बनवा. ठीक आहे. तर चला, हा साचा असा उठायला स्क्रू असतो, बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण जे न्यू आहेत त्यांच्यासाठी सांगते मी. म्हणजे आमच्यासाठी पण न्यूज आहे. येस, म्हणून तर मी सांगते ना. तर हे ओपन केलं मी. आता मी काय करणार आहे, ह्याला नाही कसं तुपाचा हात लावायचा आपल्याला. तूप लावा किंवा तुम्ही काही लावायचं, जसं आपल्याला वाटतं का आता ह्याला चिटकतंय तर गरज आहे लावायची, तर त्यानुसार आपण लावू शकतो. तर मी बिगिनर्स आहे, मी नवीन आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी सारखं लावेन त्याला. तर त्याच्यामध्ये पण ॲड करू शकतो किंवा असं पण करू शकतो.
तर मी शेप याच्यामध्ये येईल का त्याला मस्त. याच्याने छान दिसणार आहे अजून. चला आता हा केसर मी याच्यात टाकला आहे याच्यामध्ये आत्ता. आता मी याच्यामध्ये ना काय करते, हा जो आहे ना गोळा तो टाकून देते. मस्त टाकायचं आणि चांगलं दाबायचं त्याला दोन्ही साईडने. भर मस्त. मस्तच भरते, अजून तुम्ही टेन्शन नका घेऊ, अजूनच टाकते. ठीक आहे. तर आता हे असं टाकून द्यायचं आहे. आणि ना तुम्ही ना मोदक खाणार ना हे तर बोलणार वा वा रियांशी क्या बात आहे, जाम भारी मोदक सांगितले तू आम्हाला बनवायला. तर हे मिक्स करूया, हे लावले. ठीक आहे. आणि हे असंच असतं. तर ह्याला साईडचं काढायचं आपण काढायचं ते ऑटोमॅटिक निघणार नाही, मशीन असेल म्हणून. तर बाकीची फिनिशिंग तुम्हाला दाखवते. ते कुठे ठेवली पिन? सो तर आता ना हे झालं एक्स्ट्रा काढून टाकायचं. एक्स्ट्रा साईडचं मी मला शेप असला तरच मी खाणार आहे मस्त, नाहीतर नाही खाणार आहे का? नाही खाणार. याला शेप छान येणार आहे. ठीक आहे, तुम्ही टेन्शन बिलकुल घेऊ नका. सो तर आपण ना हा स्क्रू काढूया. स्क्रूचा ॲक्च्युली काय नाही आहे उपयोग, पण हा मला बोलते स्क्रू टाकायला पाहिजे. तुम्ही स्क्रू काढलाय मी आता. बघू आता शेप कसा येतो. ओ वाव, एकच नंबर. तर आपण इथून असं काढायचं. वाव. आणि जी साईडची जी फिनिशिंग आहे ना ती आपण हाताने करायची आहे. ठीक आहे. हे बघा, हे एक्स्ट्रा पार्ट तो असाच निघतो, हातानेच काढायचं आहे आपल्याला. अरे केसर पण भारी दिसतं. केसरमुळे तर खूप सुंदर वाटायला लागले. आणि फायनली हा आपला असा मोदक इन्स्टंटवाला रेडी झालेला आहे. तर तुम्हाला मी दाखवते अजून मोदक कसे बनवायचे. चला आता आपण सेकंड मोदक पण करूया. तुम्हाला मी दाखवते आता तो कसा बनवायचा. परत इथं आपण केसर लावले. आता मला याला तुपाचा हात लावायची गरज वाटत नाही आहे, कारण की हा याला तूप ऑलरेडी आता लागलेलं आहेच. ठीक आहे. तर आता आपण मस्त करूया. आता आपण याच्यात हे टाकून द्यायचं आहे बॅटर. हवं तर ना आधीच पण तुम्ही इथलं काढू शकता. दोन्ही पार्टमध्ये लावतो तेव्हा इझी एकदम. जे नंतर भरून घ्यायचं का त्याला? पूर्णपणे भरून घ्यायचंय. जेवढा साचा आहे ना आपला तेवढा भरून घ्यायचंय. ठीक आहे. आता तुम्हाला एक सोपी पद्धत मी दाखवते, माझी आत्ताच मला शिकायला भेटलं. येस. तर आता काय करायचंय, ह्याला काय करायचं, आत्ताच इथनं काढून घ्यायचंय. ठीक आहे. आणि दाबायचे. ओके. म्हणजे ती फिनिशिंग पण आहे ना छान येणार आहे. आणि इथं ते अटकणार पण नाही स्क्रूच्या इथे. अजून कुठं आपल्याला वाटते गरज आहे म्हणजे तो निघेल तेव्हा पूर्ण भरून घ्यायचे. हे बघा असं अंगठ्याने दाबायचं आहे. ओके. आता याला मी जॉईन करते. म्हणजे कसं आहे नाही बघा, आता मी हा प्रेस केल्याच्या नंतर इथं फक्त थोडंच बॅटर बाहेर पडला. मगाचं नसतं काढलं तर ते जास्त दिसलं असं इथे. ठीक आहे. आता हा मी इथून काढून घेते. पिन लाव ना. एक मिनटं. चलो आता आपण लावायचं याला पिन. सांगायला लागतं माझ्या बायकोला. खड्डा दिसतोय की नाही? दिसतोय. कसंही लावू शकतो, काही असं नाही. मी पिनची गरज नाही बोलते. हे बघ, तरी पण लावला तुझ्यासाठी आणि तो लागला तुझ्यासाठी. निकालू अभि. चला, जिथं जिथं दिसतंय ना एक्स्ट्रा तिथे काढून घ्यायचंय. गणपती बाप्पा मोरया. चलो काढ. तू आहे ना. ठीक है, चलो अभी निकालेंगे. 1 2 3 स्टार्ट. ओके. वाव, सुंदर, खूप सुंदर. हे बघा, फक्त आता काय करायचं मला माहिती आहे का, जे साईडची फिनिशिंग आहे ना आपल्याला हातानेच करायला लागणार आहे. ओके. साईडची फिनिशिंग अशी अशी बोटाने करायची. हे बघा, झाली मर्च. तिला अशी मर्च करायची त्या फिनिशिंगला. आणि आपला सुंदर असा मोदक, लय भारी मोदक रेडी झालेला आहे. फायनली खूप खुशी झाली मला की तो परफेक्ट झाला आणि सुंदर झालाय. तर गाईज फायनली आपले हे ड्राय कोकोनटचे केशर विथ मोदक तयार झालेले आहेत, झटपट असे इन्स्टंट. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि एकदम इझी आहे. मी तर बोलते सगळ्यांना हे मोदक जमणार आहेत आणि खूप सुंदर आहे. ते मोदक खूप छान झालेत. शेप पण सुंदर आलेला आहे आणि अगदी सहज तोंडात विरघळेल असं झालेलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा या गणपतीमध्ये आणि मला कमेंट करून सांगा ती रेसिपी तुमची कशी झाली. ठीक आहे.